तो अब हम जा रहे हैं, अरे मराठी तर आपण जात आहे अंजनेरी डोंगरावर. प्रथमच हनुमानाचं मंदिर आहे, पण आपण तिकडे नाही गेलो. आपण प्रथम म्हणजे अंजनी माताच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. हे माझे 2 मित्र ते पण यूट्यूबर आहेत, पण ते काय कामाचे नाही सध्या तरी. हा यूट्यूबर आहे, पण त्याने हार मानलेली आहे. चला तर पाहूया आपण अंजनी माताचं मंदिर. हे बघा, बाहेरून आलेल्या प्रवाशांसाठी आपण टेंट हाऊस सुद्धा बनवलेलं आहे. याला काय म्हणता? याला काय म्हणता? तर आपल्या पुढे जे दिसत आहे ते आहे आपलं सपकाळ कॉलेज. ह्या साईडला आहे आपलं हनुमानांचं मंदिर. या साईडला आहे गौतम बुद्धांचं एक मंदिर. इथे खूप असे मंदिर आहे. इथे हवा तर अशी भारी लागते की खूपच भारी. छोटे मुलं खेळत आहेत. आपल्या महादेवाचं मंदिर आतमध्ये अशी खूप मोठी गुफा आहे, पाहू शकता तुम्ही. पुरातन काळात बांधलेले, पण ते पडून गेलेले सध्या. तर बघू शकता अंजनी माताच्या मंदिराची पाटी. खूप अशी भारी मंदिर आहे इथं. चला तर आपण आतमध्ये जाऊ. नारळाची झाडं, केळीची झाडं बघू शकता. तर आपण जात आहे पहिल्यांदा शिडीने. बघू शकता जाण्यासाठी अशी दोन्ही साईडनी शिडी आहे. बघू शकता केळ आलेले आहे. येण्यासाठी उत्तम अशी सुविधा आहे. भरपूर उंच जागेवर बांधलेलं आहे हे मंदिर. खरं तर इथं आहे हिंगलाज देवीचं मंदिर. तर हिंगलाज देवीचं नाव ऐकलंच आपल्याला ते द रिअल जॅकपॉट हा पिक्चर आठवतो, कारण त्यामध्ये पण हिंगलाज देवीचं वर्णन केलेलं आहे की ते कसं मंदिर आहे ते. चारी साईडने असे छोटे छोटे मंदिर आहे अंजनी माताचे. अंजनी मातांचे. तर हा असा एंट्रन्स गेट. तर समोरचा व्ह्यू बघू शकता आपण. हा खरा तर आपला अंजनी पर्वत, खरा म्हणजे मुख्य अंजनी पर्वत, त्याच्यावरती हनुमानांचा जन्म झालेला आहे. खूप सुंदर अशी कलाकृती केलेली आहे इथं. हे गणेशजींचे दर्शन घेऊ. तर बघू शकता खूप असं छान मंदिर आहे. तुम्ही पण अंजनी माताचं दर्शन घ्या, तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला लाभ होईल. अंजनी मातांचे पाऊल सोय आहे. तुम्हाला अंजनी पर्वत दाखवतो. कशी खरं तर खूप मोठे पर्वत आहे इथे. फिरण्यासाठी येणार असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही. बघू शकता असं खूप छान मंदिर आहे. तर आपण नंतर जाऊ हनुमानाच्या मंदिराकडे. सिद्धल्या इथलं दर्शन घेतो आम्ही. आपण हे बा रील टाकून आता स्वतः प्रमोशन करीत आहे. आपण आता चाललेलो आहे हनुमानांच्या मंदिराकडे. हनुमानांचं पुरी पुरी कश का हे मंदिर हनुमानजींचं. श्री जय श्रीराम म्हणायचं असतं. लाज वाटते का तुला? युट्यूबर
आपण जात आहे हनुमानजींच्या मंदिराकडे.